आहे. साहिल आणि प्रितेश आज आपण पाहतोय ऑन मायक्रोफोन वरती माझ्या समवेत अर्थातच सतीश सरांचा देखील आवाज इथे आपल्याला ऐकायला मिळेल. त्यांचं देखील करूया या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. पंचांकडून इशारा, लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नलचा इथे इशारा मैदानाच्या वरती अगदी मिळतोय. पहिलं षटक सुरुवात होतीये. राईट आर्म अराउंड द विकेट. खूप टप्प्याचा चेंडू हा नमवलंय तिथे अगदी बुलेट स्पॉट वरती पडलेला चेंडू आहे ना, हा चेंडू अगदी उसळी प्राप्त करणारा चेंडू इथे पाहायला मिळतोय. आणि डॉट चेंडू आला बघा. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. बॉलिंग ट्रॅक वरती अगदी संतोषला आणलं गेलं पहिल्या षटकासाठी. आणि हे षटक फेकत असताना संतोषची गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी फ्लॅटून चेंडू होता. गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. गोलंदाजी करत असताना गतीचा वापर की नियंत्रणाचा वापर, फलंदाजी करत असताना ताकदीचा वापर की युक्तीचा वापर, प्रामुख्याचे हे प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थित आहेत. यावेळेस अलॉंग द कार्पेट हा फटका ऑन साइडला खेळलाय. तटी आड सर्कल पर्यंत चेंडू तिथे अंतर कापत चाललाय एका धावेसाठी. श्री गणेशा झालाय या चेंडूवरती धावांचा. अगदी इथे पहिली धाव येते धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट होऊन आपला साथी फलंदाज प्रितेशला खेळण्याची संधी आता उपलब्ध करून देतोय तो म्हणजेच साहिल. महत्वपूर्ण असतं हे की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी काय सांगितलं होतं, मी माझ्या आयुष्यामध्ये कधी चौकार आणि षटकारांना महत्व ते दिलंच नाहीये. मी एकेरी आणि दुहेरी धावांना कदापि महत्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच की काय हा एक खऱ्या अर्थानं मोठा खेळाडू अगदी जर पाहायला गेलं तर जागतिक स्तरावरती खेळाडू बनला गेलेला आपण पाहिलं. वळूया मैदानाच्या वरती जिथे पुनश्च एकदा सज्ज झालाय गोलंदाज. बाजू बदलली आहे. राईट मुहूर्त विकेट आता असेल. गती चांगली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून इथे पाठवला जातोय. आलाय पहिला बँग ऑन. चौकार. स्टाईल म्हणावं लागेल या फटक्याला. या फटक्यावरती अगदी काळाने 4 धावा लिहिलेल्या होत्या की काय असं विचारावं लागेल. आणि प्रश्नाचं उत्तर होच असेल. किंबहुना या फटक्याचा विचार केला तर अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी मैदानाच्या वरती पाहायला मिळतीये. पुढे सरसावून पद्धतालित्य फुटवर्कचा वापर इथे केला जातोय. परंतु चेंडूचा आणि फळीचा तितकासा खास संपर्क होत नाहीये. क्रिकेट म्हटलं की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. क्रिकेट हा अनिश्चिताने भरलेला खेळ आहे जिथे सर्व प्रेडिक्शन फेल आहे असं म्हटलं जातं. मैदानाच्या वरती जिथपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तिथपर्यंत या खेळाचा निकाल सांगणारा अजूनही जन्माला आलेला नाहीये. मैदानाच्या वरती अगदी स्ट्राईक रोटेट करून डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक फलंदाज. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल. समोर तितकीच दर्जाची गोलंदाजी आहे. जमत नाहीये लिडिंग एज घेऊन. तिथे चेंडू चाललाय अगदी शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. एका धावेसाठी तिथे चेंडू गेलेला आपण पाहिला. एक धावेनिशी फलकावरती धावा आल्यात त्या म्हणजे 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना अगदी कौतुकाचा संतोष करावं लागेल. फ्लॅटून गोलंदाजी करतोय. अगदी लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. क्रिकेटमधली खडूस वृत्ती काय असते ना ती मैदानाच्या वरती अगदी संतोष देखील दाखवतोय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू हा आता फेकून दिलाय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक अगदी सोपा झेल आता मध्ये दिलाय. पहिला फलंदाज इथे प्रितेश ठरतोय बाद. जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरल्याच्या नंतर असं देखील म्हटलं जातं की
फलंदाजी चांगली होणं फार महत्वाचं असतं. प्रशंसा ही नेहमी कर्तृत्वाचीच होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. आज ती कर्तृत्व मैदानाच्या वरती फलंदाजांना असेल, गोलंदाजांना असेल सिद्ध करावं लागणार आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 7 धावा, 7 लॉस ऑफ 1 विकेट डाऊन, वेअर ॲज अ फर्स्ट ओव्हर इज कम्प्लिटेड हिअर. फर्स्ट मॅच ऑफ द लास्ट डे. नाईस फंटास्टिक क्रिकेट ॲटमॉस्फिअर ऑन श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी पाचारण केलं जातंय गोलंदाज अभिषेक. अभिषेक या नावाची चर्चा आता करूया. बाजू निवडली जाते राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी, कारण का समोर पण हे माझ्या समोर यावेळेचा फटका मैदानाच्या वरती, फाईन ऑफ द विकेट, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळतोय, तिथे अडवणूक, अडवणूक, प्रचंड मेहनत तिथे केली जाते आणि टाळ्या वाजवल्या जातात. बघा हे फार महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती असेल, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती असेल. एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, जॉन्टी रोड्सच्या क्षेत्ररक्षणाची आठवण देणारी करणारी ही क्षेत्ररक्षकता आपल्याला मैदानाच्या वरती इथे पाहायला मिळाली. अगदी जॉन्टी रोड्सची देखील चर्चा करावी लागणार आहे, कारण का महत्वाचा खेळाडू होता ना. अगदी मुंबई इंडियन्स ताफ्याच्या मागे अगदी त्याचा प्रचंड काळासाठी हात देखील आपल्याला पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड विकेट, स्विच इट तिथे जमला नाही आहे. बॅटचा काही अंश तिथे कडा घेतली आहे का, चेंडू चालला बॅकवर्डच्या रिझर्व्हमध्ये. यस यस, एक धाव आली आहे धफलकावरती, अगदी एका धावेच्या मदतीने धफलकावरती 10 धावा. 10 comes up on scoreboard, whereas a second over in a progress from Abhishek over here. अभिषेकची गोलंदाजी आहे, अफलातून गोलंदाजी आहे. बघा एक रनअप जर पाहायला गेलं, शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून गोलंदाजी चालू आहे. तर गती नाहीये, परंतु योग्यता काय असते, नियंत्रण काय असतं, अचूकता काय असते, ते अभिषेक दाखवतोय मैदानाच्या वरती. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, आधीच लेट झालाय. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय एका बाजूला कोपरोली 11 कोपरोली संघ, एका बाजूला समिदा स्पोर्ट्स नागाव हा संघ. दोनही संघ धुरंधर संघ आहेत मैदानाच्या वरती. बेस्ट वर्सेस बेस्टचा हा सामना मैदानाच्या वरती सर्वांच्या भेटीला आलाय. अगदी राघोबा शैलेश ट्रॉफी 2025च्या अंतिम दिवसातील पहिला सामना. क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड शॉट पॉइंट आहे, पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आहे, डिप स्क्वेअर लेगला आहे, मिड विकेटला लॉंग ऑन लॉंग ऑफ सजवलंय, डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. आता फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून तिथे बरोबर मिड विकेटच्या मध्ये चेंडू चाललाय, फेकी करेल, शूट करेल तिथपर्यंत मैदानाच्या वरती अगदी या 2 धावा पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता बघा ना, ॲथलेटिझम हा शब्द काय असतो, याचा शब्दप्रयोग मैदानाच्या वरती का करावा लागतोय, कारण का जिथे एक धाव होती तिथे स्ट्राईक रोटेट करून 2 धावा देखील घ्यावा लागतात आणि हे फार महत्वाचं असतं. तुमचा फिटनेस, फिजिकल फिटनेस मैदानाच्या वरती फार महत्वपूर्ण असतो. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, तिथे चेंडू चालाय, चेंडू अडवणूक केली जाते. यस यस, बॅकअप दिलं जाते. चांगली क्षेत्ररक्षकता इथे पाहायला मिळते क्षेत्ररक्षणाकडून. अर्थातच या चेंडूवरती एक धाव घेतली गेली, एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती झाल्यात. आपण पाहतोय अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातंय झी क्रिक या युट्यूबच्या चॅनल, अर्थातच युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. ऑन कॅमेरा सोमनाथला देखील पाहतोय, विजय शर्मा देखील असेल तिथे, टाईट अँगल म्हणून काम करतील आज मैदानाच्या वरती. राईट आर्म अराउंड विकेट, यावेळेचा हा चेंडू अगदी बॅकवर्डच्या रिजन मध्ये शूट केलाय, नाही जमलाय, डायरेक्ट हिट नाही आहे, हरकत नाहीये, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय, म्हणजे काय 1+1 2 धावा इथे घ्यावा लागतील. 2 धावांच्या अधिकतेनं द फलकावरती धावा 15 धावा इथे पोहायला देखील मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अभिषेक ऑन बॉलिंग ट्रॅक, जर्सी क्रमांक इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 1010 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आता हा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा नाही, हा आहे बीमर. पाठवलंय चेंडूला, ते म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स, 4 धावा, चौकार.
फोर चौकार. विमान आकाशात आता विमान ही पनवेल उरणमध्ये देखील दिसणार आहेत तुम्हाला, कारण का आपल्या हक्काचं अर्थातच आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्याची गणना केली जाते असं विमानतळ आपल्याकडे आलेलं आहे, जिथे आपण पाहतोय चला पुढील सामना गोठवली आणि मुळेखंड संघ नाणेफेकीसाठी लगेचच उपस्थित इथे व्हायचं आहे. आयोजकांना विनंती असेल तिथे नाणेफेक लगेच करून घ्यायचे दोन्ही संघांच्या माध्यमातून. चालू षटक तिसरा स्विचेट फटका फसलाय, फटका उंच आकाशामध्ये यष्टीरक्षक पोचता आलेला नाहीये. एक धाव घेतली जाते एका धावेसोबत फलकावरती अगदी आपण पाहतोय 28 धावा इथे लिहिलेल्या पाहायला देखील मिळत आहेत. 28 धावा. तिसरं षटक अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय अगदी आजचा दिवस आहे ना मजेशीर दिवस असणार आहे. सुपर संडे आहे आज, सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस आणि आपण पाहतोय राघोबा शैलेश ट्रॉफी म्हटलं ना की कोटनाक्यावरती ही गर्दी होतच असते. मग तिथे नक्की विचारलं जाणार यावेळेचा हा चेंडू गती प्रचंड होती, प्रचंड गतीने हा चेंडू फेकला गेला. तिथे अगदी आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट पंचांचा इशारा, ऑफस्टिकच्या बाहेर बराच काळ हा चेंडू होता आणि आपण पाहतोय अवांतर स्वरूपाचा चेंडू. वाईट हा चेंडू असतो ना, हा वाईटच असतो, कारण का या चेंडूवरती वेळ वाया जात असते. या चेंडूवरती अतिरिक्त स्वरूपाची एक धाव येत असते. या चेंडूची हाताळणी पुनश्च एकदा करावं लागत असते. असं त्रिकूट आपल्याला इथे मैदानाच्या वरती पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. दोन धावेनिशी फलकावरती धावा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या म्हणजे 30 कम्स अप ऑन स्कोर बुक वेअर ॲज अ लास्ट अँड बेस्ट ओव्हर इन इज अ प्रोग्रेस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्विच हिट, फटका जमलेला नाहीये. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक करणार नाहीये कोणतीही चूक. अजून एक फलंदाज होतोय बाद, जाणार पॅव्हिलियनच्या दिशेने डीजे. अर्थातच कोटनाका संघाचे आधारस्तंभ सन्माननीय वैभवदादा भोईर यांचं इथे झालंय सहर्ष स्वागत. त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन असं नसतं होऊन या क्रिकेटच्या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. आपण करूया त्यांचं इथे व्हेरी वॉर्म वेलकम. सहर्ष स्वागत आहे सर. वेलकम ऑन डाईस, वेलकम ऑन बोर्ड. वळूया मैदानाच्या वरती जिथे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अशी गोलंदाजी चालवली असताना हा फटका काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न जमलेला नाहीये, प्रयत्न अंगलठी आलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. यस, लेग बाय स्वरूपामध्ये ही धाव येते. बाईस स्वरूपामध्ये ही धाव येते इथे. एका धावेनिशी फलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे, त्या म्हणजे 31 धावा. षटकातील जर पाहायला गेला तर शेवटचा चेंडू बाकी असताना आपण पाहतोय रोहनचं हे षटक अगदी जर पाहायला गेलं तर तिसरं षटक अंतिम षटक. हा प्रचंड गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते आणि शेवटचा चेंडू मैदानाच्या वरती आलाय. डॉट म्हणजे काय, अंत भला तो सब भला. शेवट गोळ झालाय मैदानाच्या वरती. अगदी 31 धावांपर्यंत अडवलंय, ते म्हणजे कोपरोली 11 कोपरोली या संघाला. येस, 31 धावा झाल्यात, त्यांच्यातून वजा 2 धावा केल्या जातील म्हणजे 29 धावा आम्ही इथे ग्राह्य धरतोय. 30 धावांची आवश्यकता आहे निर्धारित 4 षटकांमध्ये, ती म्हणजे समिता स्पोर्ट्स नागाव या संघाला. म्हणजे 24 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 24 चेंडू 30 धावा असं समीकरण सांगितलं जाते. आणि नक्कीच आपण पाहतोय अगदी श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025च्या या पर्वामध्ये जिथपर्यंत कोपरोली 11 कोपरोली हा संघ मैदानाच्या वरती गोलंदाजी करण्यासाठी उतरणार, जिथपर्यंत समिदा स्पोर्ट्स नागाव हा संघ मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी उतरणार, तिथपर्यंत निखिल पडते हे नाव थोड्या वेळासाठी आहे ना इथेच थांबतंय. घेऊन चलतो अगदी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 आपण पाहतोय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या, थेट प्रक्षेपणावरती जोडल्या जाणाऱ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं आपण इथे करूया स्वागत. आणि मी इथे थोड्या वेळासाठी थांबतोय, घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक अर्थातच अतिश सर यांच्याकडे. थँक्यू सो मच, धन्यवाद.
कक्षामध्ये आजच्या या दिवसामध्ये आलेले मान्यवर जे पाहुणे आहेत त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. खरं तर कोटनाका गावाचे आधारस्तंभ, खेळाडूंचे आधारस्तंभ, संघाचे आधारस्तंभ वैभवदादा भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं मान सन्मान करणे ही आपली परंपरा, ही संस्कृती आणि त्या संस्कृतीनुसार हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे. महाराष्ट्राच्या परंपरेची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेची एक गोड आठवण भेट आपण त्यांना समर्पित करत आहोत. खूप खूप धन्यवाद. चलूया आपण गोठवी संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. मी विनंती करतोय नवजीवन मुलेखट संघाच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी लगेच या. चले मुलेकट संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय का? टीम मेंबर, खेळाडू, प्रतिनिधी कोणी आपण लगेच या. जिचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिलं पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना नतमस्तक होऊन आज श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 एका शानदार क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये समालोचन कक्षातून मी आतिश पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. फार मोठी स्पर्धा, फार मोठ्या स्पर्धेचा आजचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे मित्रांनो. आजचा हा क्रिकेटचा काळ जिथे याचसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड जावा, हा दिवस तेव्हाच गोड जाईल जेव्हा आपण वेळेचं महत्त्व या ठिकाणी थोडंसं समजून घेऊ. तेव्हा मी विनंती करेन की आपण कुठल्या पद्धतीने वेळ न दवडता लगेचच सामन्याला सुरुवात करावी. आधीच आपण या सामन्याला सुरू करताना थोडंसं उशीर केलाय, विलंब झालाय आणि चला पण सामन्याला सुरुवात करा. कोपरली संघ सकाळी बरोबर शिरडोन मधून कोपरली गावामध्ये 6 वाजता पोहोचलाय. रजनी क्रिकेट स्पर्धांमध्ये शिरडोन गावामध्ये झालेला विलंब आणि तदनंतर कोटनाकाच्या मैदानावर येण्यासाठी झालेला उशीर, या गोष्टी आपण समजून घेऊ शकतो. कारण नोव्हेंबर ऑक्टोबर मध्ये सुरू झालेला टेनिस क्रिकेटचा हंगाम आणि तिथून मात्र बऱ्याच स्पर्धांना आता मात्र विलंब राहिलेला नाहीये. अगदी जोमानं स्पर्धा सगळीकडे सुरू झालेल्या आहेत. पण थोडासा या ठिकाणी डिस्कस आहे. 11
पाहिलंय ओपन हाफमध्ये समिधा संघाचे आम्ही प्रशंसक राहिलेलो आहोत, खेळाडू राहिलेलो आहोत आणि एक प्रेक्षक म्हणून देखील बरीच वर्ष त्यांचे सामने पाहण्याचा आनंद आम्ही घेतलाय. पण मागील काही वर्षामध्ये संघर्ष करत असणारा समिधा नागाव संघ आपण पाहतोय. जे नाव निर्माण करतो ना त्या नावाला जपावं लागतं. पहिलं स्थान मिळवल्यानंतर पहिलं अव्वल स्थान कसं राहील यासाठी माणसाला संघर्ष करावा लागतो आणि या संघर्षाच्या खेळामध्ये सध्याच्या घडीला चालू सामन्यामध्ये मात्र उजवा असणारा समिधा संघ ऑन स्ट्राईक वर पुढचा बॉल लवर फुलटॉस अपील केलं जात आहे. येस, पंचांचा बोट जातोय आभाळाकडे. बॅक टू बॅक आली आहे दुसरी विकेट. मी निघालो, तुम्ही येताय का? साहिल आणि प्रतीकने हेच सांगितलंय की माझ्या जाण्यानं तुम्हाला मैदानामध्ये यायचं आहे आणि ती जागा भरून काढण्यासाठी आलाय दर्शन. आपण पाहतोय सन्मानी अतिथी कक्षामध्ये उद्योग क्षेत्रातलं एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय श्री अशोकजी वागळे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतोय आणि त्यांचा एक यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. मी विनंती करतोय या षटकानंतर आपण सन्मानाच्या दिशेनं जाऊ. तद्वर आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये गोलंदाजी न केलेला संघाचा प्रमुख खेळाडू दर्शन मात्र आता फलंदाजी करताना पाहतोय. अच्छा, या चालू सामन्यामध्ये दर्शननं गोलंदाजी का केली नसावी याचं उत्तर अजूनही समजेनासा. यावेळी चांगला फटका आहे, चांगला फटका. फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजानं चेंडूला अडवलाय. 5 खेळाडू कमी आहेत, षटकं कमी खेळ आहेत आणि कोपरली संघाचा संघर्ष या चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय. दादा संघ म्हणून पूर्व भागामध्ये ओळखला जातो. सर्वाधिक तालुक्यामध्ये उरण तालुक्यातून टुर्नामेंट खेळणारा संघ आहे. मग त्या रजनी क्रिकेट असतील, डे टुर्नामेंट असतील, या फॉर्मॅटमध्ये सर्वात जास्त एंट्रीज टाकणारा संघ कोपरली संघ. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, मिश्रित गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संमिश्र गोलंदाजी आहे. कधी वेगानं बॉल फेकलाय, कधी गती परिवर्तन केलंय, कधी लोवर फुलटॉस पाहायला मिळालाय, कधी यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय. ही वैविध्य आहे, हे व्हेरिएशन दाखवते गोलंदाज. आपण पाहतोय हितेश पुढच्या बॉलसाठी फेकी केली जाईल. यावेळेस आउटसाइड एज आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच्या जागेवर 2 धावा मिळतील. एक धाव फार महत्वाची आहे, कारण करायची आहे टोटल धावा 30 धावा. त्यातही कोपरली संघासाठी एका षटकाचं पॅनलाइज भोगावं लागलं. तदनंतर 4 षटकामध्ये या धावा समिधा नागाव संघाला पूर्ण करायच्या आहेत आणि तदनंतर खेळाडू कमी असल्यामुळे आणखी 2 धावांची पेनल्टी. म्हणजे अगदीच आजच्या चालू सामन्यामध्ये कोपरली संघावर अधिकचं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल, एकापेक्षा अधिक काहीच नाहीये. षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या बाकी आहे. चलूया मंचकावर. आपण पाहतोय वाघेला साहेबांची उपस्थिती आहे आणि त्यांचा होणारा सन्मान या मंचकावर केला जाईल. उद्योग क्षेत्रामध्ये आज जे प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे, यशाची उंच क्षितिज. खरं तर उद्योग क्षेत्र सांभाळणं किंवा त्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाम करणं हे फार कठीण काम असतं. पण आताच्या घडीला या स्पर्धेला देखील एक विशेष सहकार्य वाघेले साहेबांचं लागलं. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रेमाची अदराची शाल त्यांना समर्पित केली जात आहे आणि एक गोड आठवण भेट. त्याचं समर्पण आजच्या या ट्रॉफीमध्ये श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 मध्ये होणारा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर आपण पाहतोय या सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री फरांजी पटेल साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे.
सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय फरहान पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. काय डिस्कस, जगामध्ये असंख्य खेळाचे प्रकार आहेत, परंतु सर्वात अधिक ज्या खेळामध्ये नियम आपल्याला पाहायला मिळतात आणि अधिकतम नियम आपण या खेळामध्ये बदलताना देखील पाहिलेत. यावेळेस काही नियमांची अंमलबजावणी मैदानामध्ये केली जात आहे, चर्चा केली जात आहे. दोन्ही पंच आपण पाहतोय मुकेश आहेत, प्रतीक घरत बिलॉंग करतात अंबिकावाडी उरणमधून, आणि उरण अंपायर असोसिएशनचे दोन्ही सन्माननीय सदस्य आजच्या या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आपण पाहतोय कोटनाका ग्राम सुधारणा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष जयेश दादा भोईर यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. खरं तर कोटनाका म्हटलं तर तुम्ही तालुक्याच्या या शहरामध्ये येताना उरण हे बाजारपेठा आत्ताच्या अलीकडच्या आघाडीच्या काळामध्ये शहर म्हणून ओळखलं जातं, पण तुम्हाला जर शहराचं दर्शन करायचं असेल ना तर त्या अगोदर तुम्हाला राघोबा देवाचं दर्शन करावं लागतं, तदनंतरच तुम्हाला शहराचं दर्शन मिळतं. अशी एक गोड परंपरा आहे या गावाची. राघोबा देवाचं नाव, शैलेश दादांच्या नावानं भरवली जाणारी ट्रॉफी. आज या ट्रॉफीमध्ये हा पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये अधिकचा वेळ या ठिकाणी खर्च झालाय. जवळजवळ 11:46 होत आहेत आणि तदनंतर ही चर्चा आपण या ठिकाणी पाहतोय. मी दाद देईन प्रितेश पाटील यांची, ज्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे सपोर्ट केलं. समोरच्या संघानं पेनल्टी मागितली, पेनल्टी स्वीकारले. आत्ताही अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये चूक आपली आहे हे मान्य करणं ही सगळ्यात मोठी संस्कृती आहे, आणि ती संस्कृती या ठिकाणी जवळजवळ प्रितेश पाटील यांना कोपली संघानं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फॉलोअप केले. त्यांचं एकदा जोरदार टाळ्याने कौतुक झालं पाहिजे, कारण एक एक षटकाच्या पॅनल्टी कोणी घेत नसतं. आत्ताच्या आघाडीच्या काळामध्ये आपण पाहतो 2 ते फार 3 चेंडूची पॅनल्टी दिली जाते, पण एक षटक तदनंतर खेळाडूंची पॅनल्टी घेतली. आता जे नियम आहेत ते देखील ते फॉलो करतात. तर तुम्ही क्रिकेट किती वर्ष खेळताय, किती टुर्नामेंट खेळताय, पण तुम्ही क्रिकेट कसं खेळताय आणि आयोजकांना सहकार्य कसं करताय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो. आयोजक बऱ्याच दिवसांचा खटाटोप करतात, त्याच्या पाठीमागची मेहनत जर आपण खुदा स्वतः जर आयोजक असाल ना तर नक्कीच जाणतो. आणि प्रितेश पाटील हे स्वतः आयोजक आहेत, त्यांना ठाऊक आहे. पुढचा बॉल फुल टॉस बॉल आहे, हवेमध्ये बॉल स्ट्रेट हिट केलाय. लॉंगॉनच्या दिशेने खेळाडू उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावेवरच समाधान प्राप्त करावं लागतंय. एका धावेने धावसंख्या आपण पाहतो दुसऱ्या षटकामधून 3+1 अशा एकूण 4 धावा धाव फलकावर लागल्या जातील. आपण पाहतोय समिधा स्पोर्ट्स विपक्ष कोपरुली 11 कोपरुली एक शहर भागातून येणारा संघ आहे, तर दुसरा उरण पूर्व भागातून. उरण पूर्व भागामध्ये कोपरुली संघाचं नाव हे दादा संघ म्हणून ओळखलं जातं. रायगडच्या बऱ्याच टुर्नामेंट, बऱ्याच प्रतियोगिता ज्या होत आहेत ना त्या सर्वच्या सर्व प्रतियोगितांमध्ये कोपरुली संघ सहभाग घेणारा संघ म्हणून ओळखला जातो. फायनान्शियली स्ट्रॉंग आहे आणि तदनंतर खेळामध्ये देखील एक चांगली झेप त्यांची आजवर आपण पाहिली आहे. पुढचा बॉल आउटसाइड एज थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गोलंदाजांची कौतुक करावे लागतील. ज्या पद्धतीने दोन्ही गोलंदाजांना आतापर्यंत गोलंदाजी हाताळली आहे. पहिलं षटक हितेशने टाकलं, फक्त 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये जतीनला आपण पाहतोय, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू रिलीज केलेत आणि 2 चेंडूमध्ये मात्र फक्त 2 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक एंडवर आलाय दर्शन. फील्ड पोझिशन मध्ये हलकासा बदल केला जाईल. द्विविधा मनस्थितीमध्ये आहे, करावं तर काय, कारण मॅन पॉवर फार कमी आहे. चालू सामन्यामध्ये लोवर फुल टॉस आलाय, डीप मिड विकेटच्या बाहेर जातोय. दर्शन घरतच्या बॅटमधून आलेला या सामन्यातील पहिला षटकार. पाहतोय निखिल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 एक शानदार स्पर्धा.
चला आता चेंडू जर गहाळ झाला ना, हरवला, तर पंचांकडे दुसरा बॉल असणार आहे, कारण मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगलं सुरू असताना नवदानाला आलेले एक षटकार आपण पाहतोय. पुढचा बॉल आणखी एक लोअर फुलटॉस पाहायला मिळालाय. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकाच्या 2 केल्या जातील. 2 धावेनं धावसंख्या आपण पाहतोय. ओव्हर थ्रो आलाय. अडचणी फार वाढल्या आहेत कोपली संघाकरता, कारण एकेरी दुहेरी धावा येणं फार गरजेचे आहेत. अशा वेळेस जे खेळाडू आपण अतिरिक्त या ठिकाणी संधी म्हणून दिलेत, ज्यांना आपली जागा भरून काढली आहे ना, त्याच खेळाडूंवर आपण आरडाओरड करू शकत नाही, कारण त्यानं थोडंसं सहकार्य आपल्या संघाला केलंय. करायचं आहे तर संघाच्या मुख्य खेळाडूंना करावं लागेल. फिर पोझिशन मध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. शॉर्ट मिड ऑनचा खेळाडू आता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणला जातोय. त्यानंतर लॉंग ऑफचा खेळाडू डीप मिड ऑन मध्ये पुश केला जातोय. ही फील्ड पोझिशन चक्रव्यूह रचना खेळाडूंची आहे. राघोबाचे प्रशस्त मैदान. यावेळेस आउटसाइड ऑफस्टमच्या बराचसा बॉल बाहेर जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर दिशेमध्ये आलेत. क्रिकेटच्या नियमाचं उल्लंघन झालं. पंचांनी केले. गोलंदाजाला दंडित 1 धाव या ठिकाणी अतिरिक्त मिळेल. एका धावेनिशी टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 15च्या घरामध्ये. अजूनही सामना संपलेला नाही आहे मित्रांनो. कोपली संघ संघर्ष करणारा संघ म्हणून ओळखला जातो. शेवटपर्यंत संघर्ष करतो नियमितपणे. यावेळेस आडव्या हाताने खेळून काढलाय. डीप मिड विकेट मध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या दिशेनं पोहोचलाय. सीमारेषेच्या बाहेर. ओव्हर द रूप. 4 धावा. काही चुका दुसऱ्यांच्या असतात, त्याचं शासन मात्र आपल्याला भोगावं लागतं. शिरडोनची झालेली टुर्नामेंट ही उशिरा झाली. आज कोपली संघ उशिरानं पोहोचला. चूक होती आयोजकांची शिरडोनमध्ये. त्याचा दंड मात्र कोपली संघाच्या खेळाडूंना बसतोय. संघाचं नाव या ठिकाणी थोडंसं बॅकफुटवर येते. यावेळेस बॅटचा एज घेतलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलाय बॉल आणि इथे मात्र विकेट पडली आहे. एक छोटंसं कमबॅक करतोय कोपली संघ. पाहतोय उगवत्या सूर्याला नमस्कार केलं जातं. वेळेसोबत चालतात ना, त्यांनी इतिहास घडवलाय. हाताच्या मनगटाला बांधलेल्या घड्याळाच्या काट्यांना आपण मित्रांनो थांबवू शकतो, परंतु प्रकृती पुढे कुणाची मिजाज चालत नाही. तो उगवतो वेळेवर, तो मावळतो देखील वेळेवर, आणि त्याच्या समोर चालणाऱ्या, त्याच्या सोबत चालणाऱ्या माणसाने इतिहास घडवलाय. सकाळी जो पेपर आपल्याला 5 रुपयाने मिळतो ना, तोच 5 नंतर मात्र 5 रुपये किलोनं समाजामध्ये विकला देखील जातो रद्दीच्या भावानं. वेळ फार महत्वाची आहे. वेळेची मॅनेजमेंट फार महत्वाची आहे. एका एका सेकंदानं आज आपण जर विचार केला ना, तर आयुष्यामध्ये बऱ्याच घटना सेकंदामध्ये घडल्या जातात. आणि त्याच धर्तीवर उसेन बोल्ट सारखा खेळाडू ज्यावेळेस 9 सेकंदामध्ये जागतिक कीर्तीची रेस पूर्ण करतो ना, त्या एका एका सेकंदाला धाव गतीमध्ये, त्याच मॅरेथॉन दौडमध्ये फार महत्व असतं मित्रांनो. आणि म्हणूनच एका सेकंदाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये फार आहे, आणि ते जपलं पाहिजे आणि ते टिकून देखील ठेवलं देखील पाहिजे. फील्ड पोझिशन मध्ये बदल, गोलंदाजीमध्ये बदल. तिसरा येतोय गोलंदाज आपण पाहतोय स्वतः कॅप्टन प्रितेश पाटील. यावेळेस चांगला चेंडू आहे. गती परिवर्तन केलंय. थ्रू आलाय. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाहीये. मी म्हणेन की 30 धावा आहेत, 4 षटका आहेत. कोपली संघ ज्या पद्धतीनं या सामन्याला घेऊन चाललाय ना, कौतुक करावे लागतील. मॅन पॉवर कमी होती. संघाचे प्रमुख खेळाडू आपल्याला दिसत नाही आहेत, ज्यामध्ये ट्रम्प कार्ड गोलंदाज मिथून आपल्याला दिसत नाही. हितेश मात्रे सारखा एक जबरदस्त खेळाडू दिसत नाहीये. चरण दिसत नाहीये. म्हणजे ज्या खेळाडूंवर कोपली संघाची जबाबदारी आहे ना, ती मुख्य फळीच देखील या चालू सामन्यामध्ये उतरलेली नाही आहे. आणि त्याचं कारण आहे कालचा दिवस. कालच्या दिवसानं संघाला दंड, कालच्या दिवसानं आज राघोबा शैलेश ट्रॉफीला देखील थोडासा दंड. करावं एकानं आणि भोगावं दुसऱ्यानं, ही परंपरा आज मात्र आपल्याला पाहायला मिळते.
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हे छान वाक्य आहे आपल्या मराठी साहित्य वाङ्मयामध्ये आणि ते वाक्य आज तंतोतंत या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतंय. चला या थोडंसं स्पीडअप करा, 12 व्हायला आले आहेत, आता आपण थोडीशी घाई करू, सहकार्य करा. रितेश पाटील पुढचा बॉल घेऊन हलक्या हाताने पुश केला. यावेळेस मात्र अपील केलं गेलं, उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वास कमजोर होता. लेग बाईटच्या माध्यमातून एक धावा या ठिकाणी जोडली जाईल. धावा येणं फार गरजेचं आहे, सामन्याला आपण अगदी इझिली घेऊ शकत नाहीये. क्रिकेट आहे, ज्या पद्धतीने एखाद्या रंगावर बसल्यानंतर सरळा रंग बदलतो ना, तसं प्रत्येक चेंडू मागे एक क्रिकेटचा रंग बदलताना आपण पाहतो आणि चालू सामन्यामध्ये हे रंग बदलू शकतात, तेवढी ताकद कोपली संघामध्ये नक्कीच आहे. दर्शन याला फेस केलं जाईल. प्रितेश पाटील संघाचा स्वतः कॅप्टन या ठिकाणी गोलंदाजीची जबाबदारी घेतली आहे, पण नौदानानं आलेल्या जबाबदारीला आपण झटकू शकत नाही. प्रितेश पाटील प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजी करत नसतात, पण चालू सामन्यामध्ये एक गोलंदाज म्हणून देखील आपण त्यांना पाहतोय. तर चरण आणि मिथुन सारखे दोन गोलंदाज आपण पाहत नाहीये. पुढचा बॉल यावेळी हलक्या हाताने चेंडूला कट केलाय, दिशा दिली आहे. एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळते आहे, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 21 घरामध्ये. अजूनही 9 धावांची गरज आहे, 9 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा धावांना डिपेंड करताना बऱ्याच गोलंदाजांना आपण पाहिलंय. मग 6 मध्ये 1 असेल, 6 मध्ये 2 मेडन षटक टाकणारे गोलंदाज आपण पाहिलेत. यावेळेस कोपली संघाला एक चांगला स्पेल आणि अपेक्षित विकेट देखील चांगले ब्रेक थ्रू येणं गरजेचं आहे. चला माफ करा, 22 धावा झालेल्या आहेत, गुणलेखाकडून थोडीशी झालेली चूक. पुढचा बॉल यावेळेस चेंडूला खोदून काढले, लॉंगॉनच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. वेगानं एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते, एका धावेवर समाधान प्राप्त आहे. टेक्निकली जर आपण पाहिलं ना, तर समिधा संघाच्या खेळाडूने देखील जाणलाय की आपण एकेरी दुहेरी धावाने देखील हा टप्पा पूर्ण करू शकतो. रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि अधिकची रिस्क या संपूर्ण डावामध्ये कुठेही नागाव संघाच्या खेळाडूने घेतलेली नाही आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे, टेक्निकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दबावात्मक स्थितीमध्ये आता आपण पाहतोय कोपली 11 कोपली संघ. बापूजी देवाच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आणि जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादानं पावन झालेलं गाव कोपरली आहे. त्या गावातून आलेले खेळाडू यावेळेस इनर एज आहे, इथून मात्र चांगलं कमबॅक केलं जाते. पहा, या मॅच मध्ये तुम्हाला दिसत काही नाहीये, परंतु फारसं काही घडताना देखील दिसत आहे. बऱ्याच काही गोष्टी शेवटच्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस प्रितेश चांगली गोलंदाजी करतोय, अपेक्षापेक्षा उंचीनं टाकली जाणारी गोलंदाजी आहे. अनुभवाचा वापर या ठिकाणी केलाय. शांत क्रिकेट दुसऱ्या डावामध्ये कधी पाहायला मिळत नाहीये, पण शांततेच्या पाठीमागे गरमी नक्कीच आहे. पुढचा बॉल खोदून काढलाय, स्ट्रेट हिट केलाय, गॅप सिलेक्शन पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. एवढाच खेळ कोपली संघाला फल
मध्ये बनसाईड हिरो ठरलाय संविधान नागाव संघ, कारण पडझड झाली होती, विकेट आल्या होत्या. तदनंतर मॅन पॉवर आपल्याला कोपलू संघाची फार कमी पाहायला मिळाली, त्यावर धावा झाल्या कमी, षटकं कमी खेळायला मिळाली, पण संघर्ष आवडला आपल्याला. कोपलू संघाची दाद देतो आणि संविधान संघ